हां हां, नाही आज समर सर जरा बिझी आहेत. तुम्ही एक काम करा, मला उद्या सकाळी 11 वाजता फोन करा. म्हणजे सरांची वेळ बघून मी तुमचं बोलणं करून देईन सरांची. आणि तुमच्या मुलाचा CV पाठवून द्या मला. ओके. समर, ते आपल्या अकाउंट्समध्ये काम करणारे सावंत आहेत ना, त्यांच्या मुलासाठी वॅकन्सी एक विचारत होते. ते फोन करतीलच उद्या. मी तुमच्या सगळ्यांसाठी एक बंगला बघितला. त्या बंगल्यामध्ये रोहन आणि अधिराला राहू देत, पण आम्ही तिथे नाही राहणार. नाही सर, मी इथेच राहणार आहे. सॉरी, म्हणजे मी माझ्या फॅमिलीला सोडून कुठेही जाणार नाही. समर, कसला विचार करतेस तू? माझं इम्प्रेशन चुकलं यार आनंद. कोणाबद्दल? सरपोतदार फॅमिलीबद्दल. म्हणजे मी घरी गेलो, त्यांना अनेक गोष्टी मी ऑफर केल्या. म्हणजे मी त्यांना मोठी ऑफर दिली. मी त्यांना म्हटलं, मोठं घर तुम्ही घ्या, मोठा बंगला तुम्ही घ्या, लग्नाची बाकी सुद्धा सगळी तयारी मी करतो, कारण आता मुहूर्त लवकर काढायचा आहे, त्यामुळे बाकी सुद्धा तयारी मी करतो त्यांना मदत म्हणून. म्हणजे मला काय त्यांना कमी दाखवायचं नव्हतं, पण आता इतक्या जवळ लग्न आले म्हटलं आपण आपल्याकडनं जास्तीत जास्त हेल्प करूया. एकाच बंगल्यात जर सगळे राहिले तर कम्फर्टेबली राहू शकतील, असं सगळा माझा विचार होता. पण त्यांनी ठाम नकार दिला यार. नकार दिला? हो. म्हणजे ते म्हणाले की आम्हाला मोठं घर नको. मला आधी असं वाटलं ही माणसं जाम लोभी आहेत. हो, कारण रोहनची आई वागलीच होती तसं. हो, पण आज रोहनचे बाबा आणि घरातले सगळेच खूप वेगळंच बोलत होते. आनंद, दिखावा केला नसेल ना माझ्यासमोर? हे बघ, दिखावा जर असेल तर तो फार काळ टिकणार नाही. आणि खरं सांगू तर मला नाही वाटत तो दिखावा असेल, कारण रोहनचा स्टँड पहिल्या दिवसापासून खूप जेन्युइन आणि सेन्सिबल होता. नाही, माझं इम्प्रेशन चुकलंच. नाही, आता तुला एका वेगळ्या गोष्टीची चिंता करावी लागणार आहे. त्याचा विचार कर. तू काय रोहनच्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी घेतलीस म्हणे? गुरुजी सांगत होते मला. त्याचं काय करणार आहेस? काय करणार म्हणजे जे मी बोललो ते करून दाखवणार, आणि ते पण लवकरात लवकर. आता यापुढे माझं एकच ध्येय, रोहनच्या बहिणीचं लग्न. किती वेळा सांगितलंय रे तुला ही असली अट नको घालूस म्हणून? मुळात तुझं लग्न आणि माझं लग्न या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, त्यांचा काय संबंध आहे एकमेकांशी? अरे तुझ्या समोर आता लग्नासाठी एक मुलगी आहे ना. माझ्या समोर आता कोणी मुलगा आहे? सांग ना. आहे? नाहीये. कधी येणार आहे माहित नाही. येणार आहे का नाही अजिबात माहित नाही. आणि त्याची शक्यता किती आहे तर आता या क्षणी तरी 0%. मग असं असताना तू तुझं लग्न माझ्या लग्न का अवलंबून ठेवतोयस? म्हणजे आता त्या अधिराच्या घरातल्या पण सगळ्यांनी नंदूताईचं लग्न कधी होणार ह्याच्यावर डोळे लावून बसायचे. कधी एकदा हिचं लग्न उरकतंय ह्याचा विचार करायचा. दोघातली तुटेना